नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आज आहे मंगळवार आणि ह्या ट्रीटमेंट बद्दल मी काल सांगायचे विसरले तुम्हाला। तर ही वेगन प्लास्टी अशी ट्रीटमेंट आहे जी की केमिकल विरहित आहे, म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी। एक मी गोष्ट म्हणजे मी आधी सर्च केलं होतं ही ट्रीटमेंट करण्याच्या आधी, तर मी तुम्हाला वाचून दाखवते। कारण कसं होतं की जास्तीत जास्त कुठल्याही ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये फॉर्मॅलिडिहाइड असतंच आणि ते पॉइंटमध्ये असणं गरजेचं आहे। जेवढं नेमून दिलेलं आहे तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते कार्सिनोजेनिक बनतं। तर ही जी ट्रीटमेंट आहे वेगन प्लास्टी हेअर ट्रीटमेंट, तर ही बायोस्मूथची केलेली आहे मी। आणि बायोस्मूथ वेगन प्लास्टी ट्रीटमेंट इज अ सेफर ऑप्शन फॉर बोथ द क्लायंट अँड द स्टायलिस्ट, ॲज इट इज ए नॅचरल अँड केमिकल फ्री अल्टरनेटिव्ह टू ट्रॅडिशनल हेअर स्मूथनिंग ट्रीटमेंट्स लाईक केराटिन अँड बोटॉक्स विच कंटेन हार्मफुल केमिकल्स लाईक फॉर्मॅलिडिहाइड। म्हणून मी विचार करते, कारण ह्यावेळी मी खूप वेळ लावला की नाही मला केराटिन नाही करायचं, दुसरं काहीतरी असं असतं जे केमिकल हेअर। मग खूप जणांनी विचारलं, मग बघूया म्हटलं कोणी काय काय बोलतो मला कमेंट सेक्शन मध्ये, नंतर आपण सांगूया। सो ती आहे। आणि मला दरवेळेला केराटिन केल्यानंतर थोडासा त्रास व्हायचा, कारण ते केमिकल्स डोळ्यामध्ये चुरचुरणं वगैरे, पण ह्यावेळी काही वाटलं नाही। म्हटलं ठीक आहे, चला ओके। तर वेगन प्लास्टी ही ट्रीटमेंट केलेली आहे। आणि आज कसं त्यांचे ते शॅम्पू आणि कंडिशनर ते लोक देतात, तर मी ऑलरेडी घेतले होते आणि काल त्यांनी दुसऱ्या कस्टमरला दिले, तर आज मला ते घ्यायला जावे लागणार, पण हेअर वॉश पण तिथेच करावं लागणार आहे, कारण घरी करू शकत नाही ते शॅम्पू आणि कंडिशनर, कारण ते केराटिनचे वेगळे होते। ते माझ्याकडे आहेत ऑलरेडी घरात, म्हणजे ह्याचे वगैरे आहेत, परवा मी तुम्हाला दाखवले विश केअरचे वगैरे आहेत, पण आता हे वेगळे आहेत। हे वेगन प्लास्टी ट्रीटमेंट असल्यामुळे हे वेगळे आहेत, तर ते मग घ्यायला जायचंय। आणि आता पटपट तयार होते, बारव जेवायला लागले, आता भांडी घासून घ्यायची आहेत मला, पण त्याच्या आधी मी माझं स्किन केअर करून घेते आणि मग भांडी वगैरे घासून घेते। विश केअरचा लिप बाम, टिंटेड लिप बाम, त्याच्यामध्ये SPF आहे, चांगले सनस्क्रीन्स आहेत आणि त्यामध्ये हे जे सनस्क्रीन आहेत उन्हाळ्यामध्ये हे तर भरपूर चांगलं काम देतात। आता मी याच्या दोघांचं जे आहे टेक्स्चर तुम्हाला सांगते। पहिले हे विश केअरचं व्हिटॅमिन C प्युअर ग्लो मिल्क सनस्क्रीन आहे, जे की अल्ट्रा लाईट आहे, जे ज्यांचं स्किन एकदम ऑइली आणि ज्यांना हेवी सनस्क्रीन नको असतं त्यांच्यासाठी। आणि विश केअरचं नायसिनामाइड ऑइल बॅलन्स फ्लुइड सनस्क्रीन आहे, जे की लाईट आणि मॅट आहे। आता दोघांचं मी टेक्स्चर दाखवते तुम्हाला। वॉटरी कन्सिस्टन्सी, एकदम टेक्स्चर वॉटरी आहे आणि जसं म्हटलं की याच्यामध्ये ऑइल बॅलन्स आहे, लाईट आणि मॅट आहे। तर मी चेहऱ्यावरती अप्लाय करते, एका साईडला मी हे अप्लाय करते, लाईट वेट आणि चेहऱ्यामध्ये लगेच मुरून जातं। आता तुम्हाला इकडे आणि इकडे दिसेल। यामध्ये आहे SPF 50+ आणि ऑइल बॅलन्स करतं, स्किन प्रोटेक्ट करतं। यामध्ये आहे ओट एक्स्ट्रॅक्ट, झिंक, PCA, सिका आणि सेरामिड्स। ज्यांना लाईट आणि मॅट हवा आहे तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे। आणि दुसरे जे आहे हे पण तुम्हाला टेक्स्चर दाखवते, पूर्ण वॉटरी आहे आणि ज्यांना खूप ऑइली स्किन असते ना त्यांच्यासाठी असेच सनस्क्रीन पाहिजेत, जे लाईट वेट असतील। ब्राईटन करतं स्किन आणि प्रोटेक्ट करतं। कोजिक ऍसिड, सोय मिल्क, पेप्टाइड्स आणि त्याच्यानंतर लिकराईस आणि हायलोरोनिक ऍसिड सुद्धा आहे। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यातील जो ओलावा आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते पण टिकून ठेवायला मदत करतं। मग ज्यांना असं हवं आहे तर त्यांनी हे सनस्क्रीन घेऊ शकता, पण खूप लाईट वेट आहे, कोणताही व्हाईट कास्ट सोडत नाही, जसं तुम्ही बघताय। एका साईडला मी एक सनस्क्रीन अप्लाय केलं, दुसऱ्या साईडला दुसरं सनस्क्रीन अप्लाय केलं, तुम्हाला फरक दिसेल। आणि माझा चेहरा आता उन्हाळ्यामध्ये असा होतो, आधीच ऑइली आहे आणि बऱ्यापैकी ऑइल बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं, नंतर पिंपल्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो। तर हे विश केअरचे दोन्ही जे सनस्क्रीन आहेत ते मला अजून माहिती की अजून का व्हायरल झालेले नाही येते, तर यांचे डिटेल्स जे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, चेकआउट करायला विसरू नका। आता माझं आवरलेलं आहे, मी विचार केला की तुमच्याशी ना दररोज आता माझं जे आउटफिट आहे तर ते मी शेअर करते, कारण गरमीमध्ये आपल्याला कळत नाही, म्हणजे माझं मेनली असं असतं गरमीमध्ये की कपडे असे घालावेत जे शरीराला ब्रीथ देतील आणि मोकळं वाटेल, कारण गरमीमध्ये फिटिंगचे कपडे घातले की आपल्याला हमखास त्रास हा होतोच। सो चला आजपासून मी शेअर करते, एक 15 दिवस तरी शेअर करेन, गावी गेल्यानंतर आपल्याला चुडीदार घालायचेच आहे। तर आजच्या दिवसाचं हे आउटफिट आहे, हे व्हाईट कलरचा कॉटनचा ड्रेस मी घातलाय, जे 1 पीस होता। आणि तुम्हाला माहितीये मी कोल्हापूरहून येताना इथून घेतला होता हा पॅन्टालून्स मधून, आणि तेव्हा मी लेगिन्स याच्यासोबत पेअर केली होती, तेव्हा तो कुर्ता आणि छान लेगिन्स वाटत होता, पण हा एक 1 पीस होता। आणि त्याच्यावरती आता मी काय केलंय, हा टॉप आणि याच्यावरती एक बेल्ट मॅच केलाय आणि म्हटलं आज हे बरं वाटेल, म्हणजे गरमी इतकी आहे की जेवढं जमेल तेवढं आपण फेंट कपडे घातले पाहिजेत।
जसे की व्हाईट शेडमध्ये, सगळे क्रीम शेडमध्ये, पिंक शेडमध्ये. तर असे कपडे घातल्यानंतर ना आपल्याला गरमीचा जास्त त्रास होत नाही, कारण व्हाईट कपडा जो असतो किंवा व्हाईट जे पृष्ठभाग असतो तो किरण जी असते ती परावर्तित करण्याचं काम करतात, शोषून घेत नाहीत. त्याच्यामुळे गरमीमध्ये आपण विचार करतो की नेहमी आपण असे सॉफ्ट कलरचे कपडे घातले पाहिजेत. तर मग आजचा आउटफिट आहे माझं हे. यांच्यात माझ्याकडे जास्त करून व्हाईट शेड, पिंक शेड हेच आहे. तर मग हे मी असं केलेलं आहे आज. कधी कधी अशा खूप रिक्वेस्ट की दररोजचं तुझं आउटफिट दाखवत जा, मला आवडतं. तर ज्यांच्यासाठी आवडतं त्यांच्यासाठी आहे, बाकी ज्यांना नाही आवडत त्यांनी तेवढा भाग स्किप केला तरीही चालतं. चला आता भांडी घासून घेते, कारण सनस्क्रीन आपण बाहेर जाण्याच्या एक 15-20 मिनिटं आधी लावलं पाहिजे. तर एवढ्या 15-20 मिनिटात माझी जी बाकीची कामं आहेत तर ती आवरून होतील. किचनचं काम आवरून घेते आणि मग निघूयात आरवला सोडायला स्कूलला. मध्ये एक अजून माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली, ते म्हणजे बेला विटाचे जे परफ्यूम होते ना 4चा पॅक, तर ते 569ला मिळालेले. आणि दुसरा सेम एकच परफ्यूम जो होता तो 800 रुपयाला होता, जो मी घरी मागवला होता. तर ते मला थोडंसं जमलिंग झालं. नंतर सगळ्यांचे कमेंट आले की दीदी नाही, आणि ते इकडे स्वस्त मिळते डीमार्टमध्ये. तेव्हा बघितलं परत, अरे म्हटलं 569ला मिळालेलं इन्स्टामार्टवरून. सो ते करेक्शन करूया म्हटलं. आता माझं आवरलेलं आहे, आता आरवला घेऊन जाते आणि ते शॅम्पू कंडिशनर घेऊन यायचे ते घेते. तर आजचा दिवस तुमच्याशी, माझा जो काही मी दिवसभराचं माझं जे रुटीन आहे ते मी शेअर करते तुमच्याशी. चला आता यातलं हे जे ब्लाऊज पीस तुम्ही बघताय, ब्लाउजेस जे मध्ये बघितलं होतं त्यातला एक ब्लाऊज आहे तो माझ्या मैत्रिणीला आता देणार आहे गिफ्ट म्हणून, साईडच्या ताई त्यांच्या. तर तो एक काढून ठेवते त्यांना. आणि हा मला अल्ट्रेशनला द्यायचा दुसरावाला, तर तोही घेऊन जायचा आहे मला सोबत. चल रे आरवची टोपीनं माझ्या डोक्याचं संरक्षण केलंय. गेलेले ते हे आणण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर, तर ते अजूनही काय आलेले नाहीत, उद्यापर्यंत मिळतील म्हणा लागले. मग तिथेच त्यांनी परत हेअर वॉश केला. असं ऊन आहे आज, छान टोपीचा वापर झालाय माझ्यासाठी. तरी रखरखीत ऊन. बाकी पोरं कशाला खेळायला जात असेल एवढ्या उन्हातून, काय गरज आहे. आम्ही पण जात होतो असेल मे बी, असं आठवत नाही. बट उन्हाळ्या सुट्टीत नुसतं घरी येऊन पोचले आणि सचिनचा फोन होता. म्हणजे येता येताना मी काय करते, जिथून कुठूनही बाहेरून येत असेल तर कंटिन्युअसली मम्मीला फोन, नाहीतर ह्यांना फोन करते आणि बोलत बोलत येते. मग हे म्हणाला की खूप दिवस झाले डब्याला काही चमचमीत मिळालेलं नाहीये, कारण नॉर्मली चपाती भाजी असं असतं. मग मध्ये कधीतरी 15 दिवसातून एखादा पुलाव वगैरे करते मी. तर मग म्हणायला लागले ठीक आहे, उद्या तुमच्यासाठी मी सरप्राईज म्हणून, ते फोडून पण टाकलं मी सरप्राईज बोलता बोलता, असंच बोलले सरप्राईज म्हणून गुलाबजामुन आणि सोया बिर्याणी देते. मला म्हणाले वा छान आहे सरप्राईज. मग आता तेच करणार, गुलाबजामुन करून ठेवते फ्रीजमध्ये, कारण सकाळी सकाळी ते लवकर होत नाहीत. सोया बिर्याणी काय पटकन होऊन जाते सकाळी. त्यासाठी काय केले, मला गीट्सचं तूप मिळालं नाही घरात आहे, ते तूप तेवढं पुरणार नाही, त्याच्यासाठी वेगळंच आणलं. कारण एकदा हे तूप वापरलं तर आपण दुसऱ्या गोष्टींसाठी वापरणं, म्हणजे ते चपातीला वगैरे लावता येते. मग हे वेगळ्या डब्यात भरून ठेवता येते, म्हणून हे मी गोवर्धनचं तूप घेऊन आले. आणि हे आणि चितळे गुलाबजामुन, कारण गीट्स आणि चितळेमध्ये मी पहिला गीट्सचे करायचे जास्त करून, गीट्सचे छान वाटायचे. तर गीट्स आणि चितळेमध्ये मला चितळेंचे चांगले वाटतात आता माहित नाही कधीपर्यंत चांगले वाटतील, पण हे करते आता. तयार गुलाबजामुन तळून झालेले आहेत, आता साखरेच्या पाकामध्ये टाकणे. बघा हे मला एकच राग येतो की गुलाबजामुन तळताना ना कधी कधी हे जो भाग आहे ना, तर हा खाली जातच नाही तेलाचा. प्रयत्न करते नेहमी, पण हा ओके झाले, गोल गोल झाले. इथे तूप आता थंड करायला ठेवले, नंतर ते परत मी डब्यात भरून ठेवेन आणि चपातीला लावायला घेईन दररोज. इथे साखरेचा पाक तयार झाला, त्याच्यामध्ये मी पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये केसर आणि वेलचीची पावडर टाकले. ह्या ग्लासानं प्रमाण घेतलं होतं, साखर एवढंच आणि पाणी हे एवढं घेऊन पाणी, परत त्याला एवढं पाणी घेतलं होतं एक्स्ट्रा मी. तर आता मी काय करते, गरम आहेत तसे मी साखरेच्या पाकामध्ये टाकून सोडते. जास्त त्याला फिरून बघू. आता मेन म्हणजे काय होते, खाली बसलेले पटकन भिजतात गरम असलेले, कारण सेकंड आपण लास्ट वाला स्लॉट जो काढतो तर त्याच्यामध्ये काय होतं, शेवटचे जे गुलाबजामुन असतात नंतर ते पटकन ऍब्झॉर्ब करतात आणि काही मग असे आकार वगैरे होतात पटकन टाकल्यामुळे. तर ते मला एक विचित्र वाटते कधी कधी, पण बघते जेवढे साखरेच्या पाण्यामध्ये ते साखर शोषून घेतील, पाक शोषून घेतील, त्याच्यानंतर जे नाही जास्त पाणी जाणार त्याच्यामध्ये, तर ते अगोदर टाकून एका बाउलमध्ये वरून हे उठते. बघू. आज परत अचानक कस्तुरी आली आणि ती डिरेक्टली आत येते आणि इथे आरव अभ्यास करत बसला होता, तर त्याच्या साईडला गेली अगोदर आणि त्याला शेक हँड करायला लागली.
आरव थोडासा नाराज होता कारण मी त्याला ओरडले होते त्याच्या एका चुकीबद्दल आणि त्याने सॉरी बोलला होता, पण त्याला वाईट वाटत होतं की त्याने मला उलट बोलला म्हणून तो तसाच पुस्तक घेऊन बसला होता. आणि बरोबर कस्तुरी आली त्याच टायमाला, त्यामुळे त्याचा मूड थोडासा हलका झाला. मी त्यावेळी मम्मीने दिलेले वडे खात होते आणि दरवेळेला कस्तुरीला मी चपाती किंवा भाकरी देऊ करतो तर ते खात नव्हते आणि आज वडे मात्र ती खायला लागली. मग त्यानंतर समजलं की बहुतेक हिला गोड पदार्थ आवडत असतील. म्हटलं नेक्स्ट टाइमला ही आली की हिच्यासाठी गोड काहीतरी देऊ. मग ही माझ्या साईडला अशी येऊन बसली आणि ती मला खुणावत होती. मी ही सुद्धा जरासं भाषा बघत होते की मला भीती वाटते, तर ती भीती घालवायचा प्रयत्न माझं मी करत होते. थोडेसे साईन समजले की त्यांना प्रेमाची जास्त गरज असते की काय माहित, कारण ती तोंड सारखं वर करायची आणि गळ्याच्या खाली आणि डोक्यावरती कुरवाळत बसा असं म्हणून ती सांगत होती की काय माहित. मला तर कधी कधी वाटतं त्यांना बोलता आलं असतं तर बरं झालं असतं. असं म्हणजे लहानपणी वाटायचं की कुत्र्यांना सुद्धा बोलता आलं असतं तर, म्हणजे त्या भाषा किंवा सगळ्यात लॉयल प्राणी, प्रामाणिक प्राणी हा कुत्रा आपण म्हणतो. आणि हे मला जाणवून आलं. गेल्या 3-4 वेळा ती अचानक अशी आली आणि अशी येऊन बसते. त्यानंतर काय थोडा एक 5-10 मिनिटं बसते आणि त्याच्यानंतर जाते. काहीतरी मागच्या वेळेला फक्त पाणी पिलं होतं तिने, आता वडे खाल्ली तिने, तर मग तिला थोडंसं चांगलं वाटलं की चला काहीतरी खाल्ली म्हणून. एक गोष्ट मला शेअर करायची होती. रस्ता क्रॉस करताना मगाशी एक लेडीज तिच्या आईशी बहुतेक बोलत होती आणि ती बहुतेक काहीतरी सांगत होती की मी एवढं करून जाते ऑफिसला तरी सुद्धा हे लोक असं करतात, माझ्या खाण्यावरती किंवा माझ्या कपड्यांवरती नुसतं कमेंटिंग असतं मम्मी आणि असं तसं म्हणून. मला पण कुठेतरी असं वाटलं की का म्हणजे बायकांनाच का, की घरातलं सुद्धा तिनं केलं पाहिजेत, मग तिनं बाहेर जाऊन पण केलं पाहिजेत, कमवलं पण पाहिजेत, मुलांना पण बघितलं पाहिजेत, सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजेच ती आदर्श गृहिणी का. आदर्श गृहिणीची व्याख्या कोणी ठरवली हेच कळत नाही मला. घरी बसून असेल, घरचं सगळं सांभाळत असेल तर त्याला बाहेरच्या कामांची जाणीव करून दिली जाते. ती बघ तिची सून, ती बघ तिची मुलगी. आणि बाहेर जाऊन काम करत असेल तर दुसऱ्यांची की हा घरी बसून बघ घरचं सगळं कसं सांभाळते, हे करते ते करते. म्हणजे कुठल्याच गोष्टीने माणूस कसा का खुश राहू शकत नाही. प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन का वाढतात. माझं तर मत कुणाचंही नाही ऐकता, स्वतःच्या मनाला पटेल ते करावं आणि आयुष्य जगावं. आपण दुसऱ्यांच्यासाठी जन्म घेतलेला नाहीये, ना की दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी. कोणाचंही मन न दुखावता किंवा कोणालाही त्रास न देता जे काम आपल्याला आनंद देतं ते करावं, ह्या मताची तरी मी आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही अशा गोष्टींचा विचार करत नाही. पण ते ऐकून थोडंसं विचित्र वाटलं. सुबह का भूला शाम को वापस आ गया. भूला हवेतून आला के झिप झॅप झूम. हायवे वरून आला वय. हवेतून. चला मंडळी, आम्ही आता ब्लॉग एंड करतो कारण ह्यांना आज यायला खूप लेट झाला. जवळजवळ 3 तास लेट केलेत आज यांनी ऑफिसच्या कामामुळे. आरव तर झोपलेला आहे, मी वाट बघत बसली होती. आता यांचं जेवण देते गरम करून आणि उद्या आपण परत ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.